तर मुंबई उत्तर मध्यमधून निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी उज्ज्वल निकम। सुरतमधून एनडीएचं निकालाआधीच दिल्लीमध्ये भाजप कार्यालयाच्या बाहेर जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे। सर्वेचे आकडे खोटे ठरणार, इंडिया आघाडीला विजयाचा मोठा विश्वास। तर सुरतमधून एनडीएचं खातं उघडलेलं आहे। सुरतची जागा बिनविरोध आलेली आहे। या ठिकाणी भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झालेले आहे आणि त्यामुळे 543च्या वर आपण एक आकडा टाकलेला आहे एनडीएच्या बाजूने। तर निकालाच्या आधीच दिल्लीमध्ये आता भाजप कार्यालयामध्ये मोठ्या जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे। तर सुरतमधून पहिला निकाल एनडीएच्या बाजूने, कारण या ठिकाणी बिनविरोध आलेले आहेत भाजपचे मुकेश दलाल। तर निकालाआधीच दिल्लीमध्ये भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। सर्वेचे आकडे खोटे ठरणार, इंडिया आघाडीला विजयाचा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहूयात। नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झालेला आहे। उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून कागदपत्र सोबत नेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर नाशिकमधील महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ पाहायला मिळाला। अगदी काही क्षणामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र तत्पूर्वी नाशिकच्या मतदान केंद्रावर मतमोजणी केंद्रावर हा गोंधळ पाहायला मिळतोय। तर काही कागदपत्र सोबत नेत असल्यामुळे या प्रतिनिधींना त्या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली आहे। तर नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय। मतमोजणी केंद्राबाहेर मतमोजणी केंद्रामध्ये कागदपत्र नेत असताना काहींना रोखण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा तक्रार देखील करण्यात आली आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी अजित पवार गटाचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशभराचं लक्ष ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिलेले आहे, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी आज होणार आहे। बारामतीतील नागरिकांनी कोणाच्या पारड्यात मतदान टाकलेलं आहे हे देखील आज या निकालावरून समजणार आहे। एकंदरीतच ही मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे। आपण बारामती च्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थान असलेल्या जिजाई निवासस्थान या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकता की येथे मोठ्या प्रमाणात शांतता आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। काही कार्यकर्ते देखील येथे जमण्यास सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच बारामती